आणि डॉक्टरनी दोन पैलवानाचे हात उंच केलेले आहेत. शिरोळोबा यात्रेनिमित्त आज 10 ऑगस्ट 2024 दिगंची मुक्कामी ऐतिहासिक कुस्ती मैदान आणि आता 1 नंबरची कुस्ती जोडली जाते. वेताळ उर्फात दादा शेळके हा सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातला बेंबळ्याचा पैलवान आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलन पुणे अर्जुन अवॉर्ड काका पवार यांच्या पट्ट्यात. वृद्ध शुभम शिदनाळे हा दत्तवाडचा पैलवान. DYSP सुनील बापू साळुंके यांना विनंती करतो आपण पंच म्हणून थांबा. बापू शिवराम दादा तालीम पुण्याला सराव करतो. हिंद केसरी महाराष्ट्र केसरी अभिजित खटके यांचा पट्टा आहे. पंच म्हणून मधुकर पवार वस्ताद व संतोष पुजारी डेप्युटी सभापती. महान पैलवान मधुकर पवार आपल्याला विनंती आपण पंच म्हणून आकड्यावरती या. आणि आटपाडी मार्केट कमिटीचे सभापती पैलवान संतोष भाऊ पुजारी. आता ही पोरं थोडी खाली बसवा की आम्हाला कुस्ती दिसत नाही. ही बसवाय खाली खाली उतरा थोडं आकड्याच्या खाली या. इकडं या मागणे बी कुस्ती दिसते काय अडचण नाही. बसा बसा थोडं खाली बसा. कुस्तीची सुरुवात करा आणि संतोष भाऊ दोघांना नियम सांगा. सरपंच श्रीकेसरीची गदा आणि 2,51,000 रुपयाचं बक्षीस आहे. शिरोळोबा यात्रेनिमित्त दिगंचीचा ऐतिहासिक मैदान आणि या मैदानातील 1 नंबरची कुस्ती 2,51,000 रुपये आणि सरपंच श्री चांदीची गदा. आज दिनांक 10 ऑगस्ट 2024 दिगंची मुक्कामी ऐतिहासिक भव्य आणि दिव्य मैदान आणि 1 नंबरची तुफानी लढत लागलेली आहे. डोक्याला डोकं लागलेलं आणि डोक्यातल्या विचारानं चालते तिचं नाव कुस्ती आहे. बुद्धी आणि बलाचा शास्त्रशुद्ध उपयोग पोलादी मनगटावर भिडलेला आहे. बजरंग बलीच्या आशीर्वादाने हे मैदान शांततेने यशस्वीतेने वाटचाल करायला लागलं. एकदा बजरंग बलीचं नाव घेऊया. मी पण आज साईडला ठेवून सर्वांनी एकदा बजरंग बलीचं नाव घेऊया हात वरती करून. जो हात वरती करणार नाही त्याला पुढल्या जन्मात हात मिळणार नाही. बोलो बजरंग बली की, पवन पुत्र हनुमान की, छत्रपती. दुमदुमली दिगंची नगरी आणि शुभम शिदनाळे आणि वेताळ शेळके अशी तुफानी लढत चाला. सद्गुरु सारखा अस्ति पाठी राखा, इतरांचे लेखा काय करी, राजियाची कांत का भीक मागे का. ज्या काका पवारांना भारताचा तिरंगा 23 देशामध्ये फडकवला. 34 आंतरराष्ट्रीय पदक, राष्ट्रीय 14 पदक मिळवली काका पवारनी. 1999 ला भारत सरकारने काका पवार यांना अर्जुनवर पुरस्कार देऊन सन्मानित केला. काका पवार आणि गोविंद पवार हे लातूर जिल्ह्यामधील गरिबाच्या घरातली पोरं हरिश्चंद्र बिराजदार मामानी पोटाशी धरली आणि काका पवारनी हरिश्चंद्र बिराजदार मामांचं स्वप्न पूर्ण केलं. ज्या हरिश्चंद्र बिराजदार मामाने अनेक महाराष्ट्र केसरी घडवले. त्यांचा पहिला महाराष्ट्र केसरी 1987चा तानाजी बनकर, त्यांचा दुसरा महाराष्ट्र केसरी 1988 चे छोटे रावसाहेब मगर, नाना मगराचं निमगाव, राहुल काळभोर, दत्ता गायकवाड, चंद्रहास निमगिरे असे अनेक पैलवान घडवले. राहुल आवारे, गोकुळ आवारे, हरिश्चंद्र बिराजदार मामांचेच पट्टे. अनेक रेल्वेला शैलेश शेळके हाही त्यांचाच पट्टा. अनेक पैलवान घडवले हो हरिश्चंद्र बिराजदार मामांनी. एक शांत पैलवान, असा पैलवान कधी पुन्हा होणे नाही. दादा हा 2022च्या अधिवेशन मध्ये नावारूपाला आला. पवार किरण ह्या कुस्तीवर बोला म्हणते सगळी, ह्या कुस्तीवर ह्या पैलवानांवर. किरण भगत बरोबर याच दादा शेळकेची कुस्ती आली होती आणि तिथं किरण भगतचं आव्हान संपुष्टात आणत दादा शेळकेनं अधिवेशन गाजवलं आणि दादा शेळके महाराष्ट्राच्या हृदय सिंहासनावरती आरूढ झाला. 1 नंबरच्या जोडीत या पैलवानाचं नाव गणलं लावू लागलं. पुढे याच दादा शेळकेनं अनेक रती महारथीला आसमान दाखवला. धाराशिवच्या अधिवेशनमध्ये पोपट घोडके त्याच्याच तालमीतल्या
जाणकार पलवानावरती विजय मिळवला आणि 2022चं अधिवेशन झाल्यानंतर दादा शेळकेच्या पायाला इंजरी झालं आणि एक पैलवान थांबला गेला. पुन्हा दादा शेळके या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पेटून उठला. फिनिक्स पक्षासारखा आणि अनेकांचं आव्हान संपुष्टात आणत पुन्हा अनेकाचा अंदाज चुकवत महाराष्ट्राच्या कुस्तीपटलावरती चमकायला लागलेला आहे. आणि तेवढाच खाल्ल्या जोडीतनं जोड तोडत निघालेला 2023चं अधिवेशन ज्यानं गाजवलं संदीप मोठे भोसले आमशाळेचा, याच्याबरोबर कुस्ती आलती या शुभम शिदनाळेची. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या बॉर्डरवरती दत्नाळ नावाचं गाव आहे आणि त्या गावातला हा पैलवान आहे. शिवरामदादाला सराव करतो. चालू सीझन त्यांना धूमधडाक्यात गाजवत चाललाय. महाराष्ट्रातील महाराष्ट्र केसरीचे प्रबळ दावेदारच ओपन गटातनं लढणारे 2 पैलवान आता आमने सामने आहेत. वेताळ उर्फ दादा शेळके हा सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातला बेंबळ्याचा पैलवान आहे. गरिबाच्या घरातला, त्याचं मूळ गाव तसं सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातला बादलेवाडीचा, पण त्याचे वडील जगायसाठी टेंभुर्णी जवळ बेंबळ्या गावात राहायला गेले. एका मेंढर राखण्यापासून व्यवसाय, बैल हाकण्यापर्यंत त्याचा वडिलाचा व्यवसाय, अशा कष्टकऱ्याच्या घरातलं पोरगा आहे. काका पवार, गोविंद पवार, रणजित पोंगल साहेब यांचं मार्गदर्शन लाभलंय. आणि शुभमलाही अभिजित खटके सारखा अनुभवसिद्ध पैलवानाचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. सातत्य, जिद्द, चिकाट याच्यावरती खवसपूरची गाडी चाललेली आहे. पैलवान गाडीकडे जायचं आहे. या जोडीपर्यंत पैलवान घडण्यासाठी 10-10 वर्ष 15-15 वर्ष तप करावं लागतं. त्या वेळेला या जोडीपर्यंत पैलवान घडत असतो. अचानक कोण या जोडीत पैलवान येत नाही. जोड तोडतच प्रत्येक पैलवानाला वरती जावं लागतं. असे कमी पैलवान आहेत की महाराष्ट्र केसरीतच फक्त गाजले, पुन्हा मैदानी सहजा ते पैलवान दिसले नाहीत. अभिजित खटके सारखा श्रीमंत घराण्यातला पैलवान महाराष्ट्र केसरीच्या अधिवेशनमध्ये 2016ला त्याने कीर्ती केली. 2017ला तो महाराष्ट्र केसरी झाला. त्याच वेळेला उपहिंद केसरी झाला. 2018ला जालन्यात अधिवेशन गेलं. बालारपी शेख बरोबर कुस्ती आली फायनलला आणि त्यावेळेला बालारपी शेख महाराष्ट्र केसरी झाला. अभिजित खटके उपमहाराष्ट्र केसरी झाले. त्यानंतर पुढे मैदानी कुस्ती करून अनेक पदकाने अनेक सामना गाजवलेले, पण पैलवानकी आणि मर्दोनकी गरीब घराण्यामध्ये नावारूपाला आलेलं आहे. शेतकरी शेतमजुरांची पोरं आहेत. जत्रे यात्रेतली मैदानं गाजवून वर्षभरचा खुराक भागवत असतात आणि जोड तोडत महाराष्ट्र केसरीचं मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्णत्वेकडे नेतात. लाल मातीत पहिलं पाऊल टाकलं का प्रत्येक पैलवानाचं एक स्वप्न असतं, ते म्हणजे महाराष्ट्र केसरी होण्याचं. 1953ला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद स्थापना झाली आणि 1961ला पहिले महाराष्ट्र केसरी झाले ते दिनकर दह्यारी. बिरजू यादववरती विजय मिळवून दिनकर दह्यारीने पहिली महाराष्ट्र केसरीची गदा या सांगली जिल्ह्याला मिळवून दिली. 1962ला धुळेला अधिवेशन गेलं आणि भोसले आमशाळेचे 2 तारे फायनल आले. भगवान मोरे आणि सदाशिव ताकमागे यांनी कुस्ती दिली आणि भगवान मोरे महाराष्ट्र केसरी झाले. 1963ला सातारा जिल्ह्याला अधिवेशन गेलं आणि तिथं मारुती माने उतारले. पैलवान उतारले नाहीत. खाल्ल्या गटातल्या कुस्त्या झाल्या, फायनलची लढत झाली ना, गदा अनिर्णित राहिली. 64 आणि 65 गणपत खेडकर यांनी सलग 2 गदा सांगली जिल्ह्याला मिळवून दिल्या. अशा 4 पहिल्या महाराष्ट्र केसरीच्या सलग गदा सांगली जिल्ह्याला. त्यानंतर आप्पासाहेब कदम नेरलीचे वाळवा तालुक्यातले गंगावेस तालमीचे पैलवान 1978ला आप्पासाहेब कदम यांनी महाराष्ट्र केसरीची 5वी गदा सांगली जिल्ह्याला मिळवून दिली. परशुराम पवार, ह्या कुस्तीवर बोला सगळ्यांची इच्छा. ह्या पुढच्या हा बरोबर आहे दादा, हे चांगलं चाललंय. थोडं
त्यानंतर 2007ला चंद्रहार पाटलांनी महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली. 2008ला कडेगावला अधिवेशन आलं. संदीप बारकोच्या वरती विजय मिळवून चंद्रहार पाटील भाळवणीकर, गणपत अंधळकर, अण्णांचे पट्टे यांनी सलग 2 गदा सांगली जिल्ह्याला मिळवून दिल्या. कर असेल, सूरज निकम असेल, रवींद्र गायकवाड असतील, जयपाल वाघमोडे असेल, शिवा असेल, अनेक पैलवान उभा राहिले पण महाराष्ट्र केसरीपर्यंत गेले नाहीत. त्यानंतर आता संदीप मोठे हा कंटीचा पैलवान भोसले आमशाळेचा महाराष्ट्र केसरीच्या गदेला हात घालत चाललेला आहे. आज वेताळ शेळके आणि संदीप मोठेच अशी कुस्ती होती पण अचानक संदीप मोठेने नकार दिला आणि शुभम शिदनाळेबरोबर कुस्ती जोडावी लागली. अशी सुंदर लढत समोर चालाय. दादा शेळके आणि शुभम शिदनाळे दोघा एकमेकाचा अंदाज घेत आहेत. दादा शेळकेनं हे आव्हान पेललेलं आहे. वजनाला थोडा भारी आहे. शुभम शिदनाळे 117 किलोचा बोजा ह्या शुभम शिदनाळेचा आहे आणि तसा दादा 97 ते 100 किलोच्या वजनामध्ये आहे. 102 किलो. आपण सगळ्यांनी पाहिलं ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये 100 ग्रॅम वजन जादा झालं तर त्या महिला कुस्तीगीर आपल्या भारताच्या वाघिणीला बाद करण्यात आलं, अपात्र करण्यात आलं. पण महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रामध्ये किंवा महाराष्ट्र केसरीमध्ये वजनाचं काही नाही, ओपन गट असतो. नारायण साहेब 2017ला ज्यावेळी किरण भगत आणि अभिजित खटके कुस्ती आली, अभिजित खटकेचं वजन 127 किलो होतं आणि किरण भगतचं 107 किलो वजन होतं. तिथं अभिजित खटके महाराष्ट्र केसरी झाले. उत्कृष्ट कॉमेंट्री केल्याबद्दल, महाराष्ट्र केसरीचा इतिहास सांगितल्याबद्दल DYSP सुनील बापू साळुंके यांच्या वतीनं मला 500 रुपयाचं बक्षीस आलं आहे. अहो, एका पोलिसाच्या खिशातनं पैसे काढणे इतकं सोपं आहे का? तेही DYSP. पण पैलवानकी बांधा आमच्यासारख्या गरीब निवेदकाच्या पाठीवरती त्यांनी मायेची थाप टाकलेला आहे. त्यांच्या मनाला आनंद वाटून मी त्यांचा मनापासून अभिनंदन करतो. कारण कुस्ती कॉमेंट्रीमध्ये पहिल्यांदा मार्गदर्शक या लाल मातीत कुणाचं लाभलं असेल तर ते DYSP सुनील बापू साळुंके सारखा एक पैलवान माझ्या पाठीमागे उभा राहिला. खवसपूरच्या मातीमध्ये आल्यानंतर कुस्तीतला बारकावपणा, कुस्तीतलं बारकं तंत्र जाणताना हिम्मत असेल, सुनील बापू असतील, यांचं लाखमोलाचं सहकार्य लाभलं आणि आज माझ्या कॉमेंट्रीवरती खुश होऊन त्यांनी मला 500 रुपयाचं बक्षीस दिलं. त्यांचं मनापासून धन्यवाद बाळगतो. दादा आणि शुभम भात्यातलं डाव काढा. आता भात्यातलं डाव काढा. संजय वाघमारे यांच्या वतीनं उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी मला 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. कुस्तीसाठी झटणारं एक लोकप्रिय नेतृत्व पायाला लागले तरीही कुस्तीचा छंद आणि व्यासंगी किती आहे बघा. मैदानावरती हजर आहेत. दादा आणि शुभम कुस्ती सुटणार नाही गड्यानो. दिगंचीकरांनी ठरवले रातच्या 12 वाजल्या तर चालतील. हा, कुस्तीचा निकाल घेऊनच जायचं म्हटल्यात. दादा तू मनात आणलं तर काय मिनिटात कुस्ती करू शकतो. शुभम विजय कुणाच्या नशिबात आहे कुणाला माहित नाही. एक आठवण सांगतो तुम्हाला. बालेवाडीला अधिवेशन होतं 2019चं. माऊली जमदाडे आणि शैलेश शेळके अशी कुस्ती होती आणि माऊली जमदाडे गुणानं पुढा होता. शेवटची काही 13 सेकंद राहिली होती. माऊलीचे समर्थक जय जयकार करायला लागले होते पण शैलेश शेळकेनं शेवटच्या काही सेकंदात गुण घेतला, बेस्ट गुण मिळाला आणि पुढे त्याला चाल मिळाली, विजय संपादन केला. तो शैलेश शेळके हर्षवर्धन सदगिरी बरोबर लढला. काका पवारचे दोन्ही पट्टे फायनलला आले. अमोल दादा, आम्हाला हे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातलं काही कळत नाही पण कुस्तीवरती बोलताना मात्र हे बारकावपणा सांगावं लागतोय. कारण आज कुस्ती क्षेत्रातले 2 यूट्यूब चॅनलचे आणि कुस्तीतले अभ्यासक मैदानावरती आहेत आणि नुकतंच मग बाजार गप्पांना किंमत नसते, नुकतंच वाळला बोलण्यात किंमत नसते. शास्त्र धरून सांगणाऱ्याला कुठेतरी महाराष्ट्रात किंमत असते. याच मातीतील शिवछत्रपती पुरस्कारचे मानकरी नामदेव बडरे सारख्या महान व्यक्तिमत्वाने माझ्यासारख्या आता तरुणाच्या हातात माईक दिला आणि लाल मातीची सेवा करण्याची संधी मिळाली. तुमच्यासारखी यात्रा कमिटीतली मंडळी आमच्यासारख्या निवेदकाच्या शब्दाला मान देऊन
15-15 दिवस महिना कुस्तीसाठी वाहून घेत आहेत, म्हणून ही कुस्ती जिवंत आहे. महाराष्ट्रातील लढवई पोरं तुम्ही आणलेत. या हजारो प्रेक्षक गेली 4-5 तास थांबलेत. कोण थांब म्हणलं तर थांबायला तयार नसतं. अहो एवढी माणसं सभेला गर्दी करायची व म्हटलं तर कमीत कमी 50 लाख रुपये लागतील. पण अमोलदादा आणि तुम्ही यात्रा कमिटी दिगंशीकरांनी हे पुरुषार्थ बाणा इतिहास आणि परंपरा जपलेला आहे. पूर्वजगण्याकडून आलेला वसा वारसा पुढल्या पिढीकडे देण्याचं काम आणि घोट्यामधनं पट काढतोय शुभम शिदनाळे. ओ बस काय ताकद आहे, जेसीबी सारखी ताकद लावतोय शुभम शिदनाळे. 117 किलोचा बोजा. ओ कडेची मंडळी जपून बसा, नाही बरकडेच्या पिपाण्या वाजतेल्या चपाती झालेली कळायची नाही. सभापती आणि वस्ताद तुम्ही पंच म्हणून ते कुस्तीचं काम बघताय. फार तुफान अशी लढत चालू आहे. कुस्ती निकाली काढायला लागणार नाही. महाराष्ट्र केसरीचा प्रबळ दावेदार मानला जातोय वेताळ शेळके. पैसे दिले जाणार नाही तर कुस्तीचं लक्षात घ्या. कुस्ती निकाली काढायला लागणार. 2022 जर या पोराच्या पायाला लागत नव्हता तर 2023 निकाल काय वेगळा होता फुलगावचा. हो पण विधातेच्या मनात काय वेगळा. अचानक कुस्ती खेळताना वेताळ शेळकेच्या पायाला लागला, दादा शेळकेच्या पायाला लागला. फार करंट मध्ये होता. आणि अजून एक गोष्ट सांगतो, या मैदानात सिकंदर शेख आणि हनुमंतपुरी अशी कुस्ती झालती. हनुमंतपुरीच्या पायाला लागलं, तोच हनुमंतपुरी पुन्हा उठून उभा राहिला आणि बाळो बोडके बरोबर त्याची अरे हो बल्ल 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 बल्ल. इथली पोरं थोडी खाली बसा की कुठल्या डावा मारली काय सांगायचं आम्ही व काय वर्णन करायचं कुस्तीचं. बसा सोडं मागं सरा इथली. ही पोरं खुर्च्यावरती उभा राहिली थोडी मागं सरा. नाही कुस्ती तर इकडे घ्या थोडी आम्हाला दिसू द्या. मग दादा आणि शुभम दोघं आता गडी चिकल्या मारुती झालेत. काय लाल मातीने मेकअप केलाय बघा. हो कुस्ती निकाली झाली पाहिजे. होत्या डेप्युटी काळजी करू नका. यात्रा कमिटीचे अध्यक्ष म्हणून मुन्नाभाई तांबोळी फार सुंदर काम करतायत. अनेक तरुण मित्रांचं त्यांना सहकार्य आहे. ही गाडा हाकणं इतकं सोपं नवं. निर्मळ गंगेचं पाणी व्हावं लागतंय. आज 10-15 वर्षाची पोरंही पहिल्यासारखी काय मान सन्मान राखत नाहीत, उलट सुलट बोलतात. गावातल्या सगळ्या घटकांना घेऊन पुढे जायचं असते. रुसवा फुगवा गट तट मतभेद असतात, पण दिगंची मध्ये एक वेगळा इतिहास आहे आतापर्यंतचा. शिरोळोबाच्या यात्रेला आडवा येणारा गडी पुढल्या वर्षापर्यंत मैदानात दिसत नाही. हा शिरोळोबाचा इतिहास आहे. देवाच्या यात्रेला आणि शुभम अशी तुफानी 2 पोरं लढायला लागलेले आहेत. परशुराम या मैदानासाठी आमच्या गावचे माजी उपसरपंच विकास मोरे पाटील यांनी भरपूर परिश्रम घेतले. त्याबद्दल त्यांचं यात्रा अहो गतवर्षी तुम्ही अचानक गार्डीला गेला. काकीच्या दुःखद निधनाचा बातमी आल्यानंतर उभ्या पावसात या विकास मोरेने कुठली जीवाची पर्वा केली नाही. सगळ्यांना बरोबर घेऊन मैदान हाकलं. आता ही कुस्तीसाठी तळमळतेनं झटणारा आणि जे पोटात तेच ओटात राग आला तर चालेल पण खट्ट बोलणारा माणूस, जागेला कंडका करणारा. अहो म्हणून तर म्हणतो आम्ही मिशा बघा तरी विकास पाटलाच्या. काय का असं ना गडी मिशाकडनं बघावं तर विकास मोरे पाटलाला. दादा आणि शुभम थोडा वेळ लागतोय. काय तब्येत दिसत्या बघा की हो शुभम शिदनाळ्याची. काय पोटाचा भाता दिसायला लागला. काय त्याच्या मांडीचं पट आहे तर आमच्या बी पोराच्या मांडीचं पटत कुळवाच्या दांडीसारखं. काय कामाचं. बापाला माना खाली घालायला लावायला लागलीत पोरं. मोबाईलच्या तुरहून गडी आता बापाच्या अंगावर धावून चाललेत. हो चांगल्या आचारानं चांगल्या विचारानं पिढी घडणं महत्वाचं आहे. साधू संतांच्या महाराष्ट्राला आज वृद्धाश्रमाची गरज भासायला लागलेली आहे. आज मुली आई बापांना सांभाळायला लागलेत. शुभमनं पकड मजबूत केली दादा शेळकेची. सरपंच श्री केसरीची गदा 2.5 लाख रुपयाचा मानकरी कोण होतो बघूया. घिस्सा वडण्याचा प्रयत्न. पोकळ घिस्सा म्हणतात त्याला. घिस्साचे अनेक प्रकार आहेत. पुट्टी घिस्सा, नौदरकडून घिस्सा, फौजदारी घिस्सा, पोकळ घिस्सा. त्यातला हा पोकळ घिस्सा
तिथंच बॅक लावण्याचा प्रयत्न शुभम शिंदे गडी ताकदीला भारी आहे, JCB सारखी ताकद लावतो या. हा त्याच्या ताकदीचा अंदाज बांधू नका. गामा पहलवान 1200 किलो वजन उचलत होते, 1200 किलो. गामा पहलवान. आता तुम्ही म्हणाल काय बी फेकायला लागलाय काय रात झाल्यावर. YouTube चॅनल सर्च करा. गामा पहलवानी 1200 किलोचं वजन उचललं होतं. हा ज्या गामाने पोलंडच्या झिस्कोला मारला, प्रख्यात वकील असणारे. ही कुस्ती 10 सप्टेंबर 1910 ला इंग्लंडच्या भूश्रेणीवरती झालती आणि त्यानंतर 20 वर्षानंतर हलगे वाजवा जरा, हलगे वाजवा. पत्याला आव्हान दिलं पोलंडच्या झिस्कोना गामाला आणि तिथं 42 सेकंदामध्ये गामाने आकडी डावावरती मारला. पुढे भारत पाकिस्तानची फाळणी झाली. गामा पाकिस्तानमध्ये राहायला गेला. गामांना 2 मुली, गामाचा बंधू इमाम बक्षाला 5 मुलं, आझम, असलम, गोगा, भोला आणि हस्सू. जागतिक कीर्तीची 5 मुलं झाली. गामा आणि इमाम बक्ष हे काही काळ कोल्हापूरच्या मातीमध्ये राजश्री शाहूराजांच्या विनंतीला मान देऊन अनेक दिवस सराव करत होते. खासबाग मैदानाच्या उद्घाटन प्रसंगी गामाचा बंधू इमाम बक्ष गुलाब मोहिद्दीन अशी कुस्ती झाल्याचा इतिहास आहे आणि ती कुस्ती गामाचा बंधू इमाम बक्षानं मारली होती. ओ पलीकडा दादा आणि शुभम एकमेकाचा अंदाज घ्यायला लागलेले आहेत. मेजर किती वेळ झाला, किती वेळ कुस्ती चालू आहे बघा. 25 मिनिटं झाले कुस्ती चालू आहे. पण महाराष्ट्रामध्ये 3 तास 4 तास कुस्ती चालल्याचा इतिहास आहे. कोल्हापूरच्या खासबाग मैदानावरती हिंद केसरी मारुती माने आणि मल्ल सम्राट विष्णुबंध सावर्डे आप्पा ही कुस्ती 3 तास 20 मिनिटं चालली होती असा इतिहास आहे. आणि सरते शेवटी मारुती मानेने ती कुस्ती मारली होती. सांगली जिल्ह्याचेच दोन्ही पैलवान 6 मार्च 1965 ला कोल्हापूरच्या खासबाग मैदानावरती ती कुस्ती झाली. आता खरं खसप कळतंय. आता कोण ज्यादा बैठकी मारतय, कोण रनिंग ज्यादा करतय, आखाडा कोण खांतय, जोर कोण ज्यादा मारतय, सपाटा कोण ज्यादा मारतय, ती आत्ता कळतंय. मनात आणलं तर अशक्य ते शक्य करता येतं. संतोष खाडे नावाचं बीड जिल्ह्यामधील पाटोदा तालुक्यातलं पोरग शेतमजुराचं ऊसतोडी मजुराचं DYSP झालं. मनात आणलं तर अशक्य ते शक्य करता येतं. चहाच्या टपरीवरती पायावरती पाय टाकून बसलेल्या पोराला चहाच्या हॉटेलच्या मालकानं हटकलं का तू काय अधिकारी आहे म्हटलं का, पायावर पाय टाकून बसलाय. ते म्हटलं अधिकारीच बनून येतो. आणि ट्रॅक्टर चालवणारं पोरग पुढे DYSP झाले. माळेगाव सहकार साखर कारखान्यात त्याचे आई वडील ऊस तोडत होते. लाल दिव्याची गाडी घेऊनच पोरग फडात गेला. आई वडिलांची झोपडी हाताने उलगडून टाकली आणि संतोष खाडे बीडच्या DYSP ना आई वडिलांना घराकडे घेऊन गेलं. हे जिद्द असावी लागते. पुण्याच्या एका पत्रकाराने प्रश्न विचारला, तुमचं ध्येय आणि उद्दिष्ट काय आहे? त्या DYSP संतोष खाडेने सांगितलं, माझ्या वडिलाच्या हातातला कोयता मला बंद करायचा, हे माझं स्वप्न आहे, हे माझं उद्दिष्ट आहे. दिग्गजीचं मैदान यशस्वीरित्या वाटचाल करायला लागलेला आहे. याच साठी केला होता टास दिगंची यात्रा कमिटी म्हणायला लागलेल्या. गेली महिनाभर कष्ट करून घरचं कुठलंही न काम पाहता यात्रा कमिटीने स्वतः झोकून दिलं. वर्गणी गोळा करण्यापासून कुस्त्या जोडण्यापर्यंत आज पैलवान हटायला लागलेत. पैलवान ह्याच्याबरोबर नको त्याच्याबरोबर घ्या, एवढेच पैसे ठेवा, माझी 1 नंबरला ठेवा, 2 नंबरला ठेवा.
असे म्हणायला लागलेत. अलीकडे लग्न जमवणं सोपं झालंय पण कुस्ती जोडणं अवघड झालंय. मधी कोण तर असल्याशिवाय कुस्ती जोडता येत नाही. अलीकडे रीत पडली आणि हे कुठं तर आपल्याला खोडून काढायचा. आजची पोरं वेशनाधिंताड्या वाटचाल करायला लागलेल्या आहेत. शॉर्टकट मार्ग अवलंबायला लागलेल्या आहेत. लगेच यूट्यूबच्या माध्यमातून प्रसिद्ध होण्यासाठी जोड वाढायसाठी चुकीच्या काही गोळ्या काही औषध घ्यायला लागलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये तो पलान अयशस्वी होतोय. पायाला लागणं, हाताला लागणं किंवा मनोरोग न होणं, त्याला अशा रोगाची लागण अलीकडे व्हायला लागलेली आहे. कुस्ती निकाली झाली पाहिजे. गदा आहे, गदा आता कुणाला द्यायची? कुस्ती जर निकाली नाही झाली. हो का, आतापर्यंत सरपंच श्री केसरीची गदासाठी जी कुस्ती आहे ती कधीच सोडवण्यात आली नाही. गतवर्षी माऊली कोकट आणि पृथ्वीराज पाटील अशी कुस्ती होती तरी ती कुस्ती सोडवली नाही. माऊली कोकाटी सराटीचा हा सरपंच श्री केसरीचा मानकरी ठरला. ही कुस्ती सुटणार नाही. किती वेळ लागू द्या, कुस्ती आर पार होणार. या कुस्तीसाठी गदा आहे. मग कोणी जिंकू द्या आणि कोणी पडू द्या, दोन्ही लेकरं आपणाला सारखे आहेत. आज तो तरुण कुस्तीतला बरं का मी म्हणतोय, जो चुकीच्या माध्यमातून चाललाय त्याला रोखण्याचं काम आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. वस्ताद मंडळी, पालक मित्र, माझ्या बोलण्याकडे बारकाईने लक्ष द्या. आता काय पलवानाला राग येईल, काय पलवान मला हटकतील, पण काळाची गरज आहे. कोणी तर बोलणं गरज आहे. आज शॉर्टकटमधनं यश कीर्ती कधी मिळत नाही रे बाबांनो. यश आणि कीर्ती मिळवायसाठी परिश्रम घ्यावे लागतात. आई वडिलाचं स्वप्न मोठं आहे तुमच्याकडनं. शॉर्टकटसाठी असं कुठलाही मार्ग अवलंबू नका की जी वैयक्तिक जीवनामध्ये तुम्हाला घातक ठरेल. डेप्युटी संतोष भाऊ, काय निर्णय झाला? सर आता काय होईल, टॉच होईल. ह्या टॉच मध्ये जो विनर असेल त्याला 2 मिनिटाचा टायमिंग दिला जाईल ऑपोजिटरला पाडायला. जर त्याला पाडायला नाही आलं तर पुन्हा त्याच्या विरोधीला पुन्हा 2 मिनिटाचा टायमिंग देण्यात येईल. ओका, सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. आता सादिक पटेल वस्ताद यांनी जी सूचना केलेली आहे, जे टॉच टाकेल टॉच विन होईल त्याच्यासाठी 2 मग ठीक आहे, कमिटीचा निर्णय 10 मिनिटाचा वेळ दिला जाईल. ते टॉच नाही ना आता सादिक, टॉच नाही ना. 10 मिनिटाचा आता कुस्ती होणार. 10 मिनिटात नाही झाली तर बरं टॉस वर होणार. टॉस मध्ये जो खाली बसणार त्यात अहो कुस्ती 6.5 मिनिटाचे आलेले आहे. 2-2 मिनिटाचे 3 राऊंड इथे जमा झाले. 3-3 मिनिटाचे 2 राऊंड आलेत. दोन्ही राऊंडच्या मध्ये 30 सेकंदाची विश्रांती असते. महाराष्ट्र केसरी ठरतोय 6.5 मिनिटात. मनात आणलं तर कुस्ती काही मिनिटात करता येते. सिकंदर शेखनं दाखवून दिलं. अगदी 30 सेकंदात कुस्ती केली. महाराष्ट्र केसरीच्या अधिवेशनामध्ये तुमच्या माझ्यासारखा आला तर म्हटला असता ट्रॅक्टर आहे, गदा आहे, जपून खेळूया. पण बेधडक लढलं गरीबाचं पोरग आणि महाराष्ट्र केसरीची गदा खांद्यावरती घेतली. 10 मिनिट. मी गेल्या वर्षी बी इथं मैदानाला खेळलो. त्याच्या गेल्या वर्षी माऊली कोकाटे संघ 1 तासभर खेळलेलो. 10 मिनिटं राहू दे. काय टॉच करू द्या, काय 10 मिनिटं. या कुस्तीसाठी सरपंच श्री केसरीची गदा आहे आणि कुस्ती निकालीच होणार. दादा आणि शुभम कुस्ती निकालीच करावी लागणार. अहो बारकी बारकी पोरं तुमच्याकडे बघायला लागले. तो जर असं घडायला लागलं, कुस्ती जर निकाली होत नसतील तर कुस्तीकडे येणारा प्रेक्षक वर्ग थांबायला लागलाय. तो बैलगाडीकडे चालला, राधा पाटलीकडे चालला. हे कुठं तर रोकायचं काम आज आम्हाला करायचं आहे. मनात आणलं तर काय मिनिटात कुस्ती करता येते. अजून दोघांनाही भात्यातलं डाव काढले नाहीत.
भाऊ दोघांना सूचना करा, कष्टाचा पैसा आहे, घामाचा पैसा आहे, घामानं न्यामा नाव. 2.5 लाख रुपये द्यायचे, 2.5 लाख रुपये. संतोष भाऊ दोघांना सूचना करा, मधुभाऊ दोघांना सूचना करा, कुस्ती निकालीच करावे लागेल म्हणाव. परशुराम पैसे वाटून देऊया, पण गदेचं करायचं काय? गदा कोणाला द्यायची? गदासाठी कुस्ती निकालीच करावी लागेल. गतवर्षी असाच पेच उभा राहिला होता माऊली कोकड आणि पृथ्वीराज पाटलात, पण तिथंही निकालच घेतला कुस्तीचा. आत्ताही निकालच घेतला जाणार. दिगंजीच्या मैदानाचा इतिहास आतापर्यंतचा 1 नंबरची कुस्ती निकालीच होते. आता बाहेरच्याला वाटतंय लगेच वडावं लगेच पाडावं, पण आतल्याला माहित आहे काय मरान चाललंय ती. पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंश तेव्हा कळे. अशी जर चड्डी तुमची माझी धरली तर दिवसा चांदण्या दिसायला लागतेल्या. ते हात म्हणजे वाघाचे पंजा, ती ताकद म्हणजे हत्तीची आहे. तुम्ही साधं म्हणू नका, नुकतं उबाट आणि भार लावण्याचा प्रयत्न दादा शेळकेचा, आणि भारच्या टांगेवरती वेताळ उर्फात दादा शेळके सरपंच श्रीकेसरीचा मानकरी ठरला. लोकनियुक्त डबल सरपंच अमोलदादा मोरे पाटील, यात्रा कमिटीचे अध्यक्ष मुन्नाभाई तांबोळी. सर्व मान्यवरांना विनंती करतो, गदा घेऊन या. अमोलदादा गदा ना गदा. मुन्नाभाई तांबोळी.